नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये गट क मधील पदासाठी व टोटल 1121 जागांसाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये तुम्हाला वेतन 25,500 ते 81,100 हा गट क चा पे स्केल मिळत आहे। ऑनलाईन अर्ज करायचा आहे, ज्यासाठी सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, तर मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक कराल। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे। डायरेक्टर जनरल बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अर्थात BSF मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये हेड कॉन्स्टेबलचं पद भरलं जाणार आहे, ज्याचं रेडिओ ऑपरेटर किंवा रेडिओ मेकॅनिक हे पद या ठिकाणी भरलं जाईल हेड कॉन्स्टेबल पदासाठी। या डिपार्टमेंटमध्ये ही रिक्रुटमेंट होत आहे BSF मार्फत, ज्यामध्ये वुमन्स आणि मेल फिमेल कॅन्डिडेट दोन्ही कॅन्डिडेट या ठिकाणी एलिजिबल आहेत अर्ज करण्यासाठी, असे या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे। बघूया पुढे त्यांनी काय म्हटलं आहे, नंबर ऑफ वॅकन्सीज कशा प्रकारे आहेत, तर तुम्ही बघू शकता। इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन्स कंटेन इन द MHA अर्थात जे होम डिपार्टमेंट आहे इंडियाचं, त्यांच्यामार्फत बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या अंडर रेडिओ ऑपरेटर आणि रेडिओ मेकॅनिक हे नॉन गॅझेटेड पद या ठिकाणी भरलं जात आहे, ज्यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन मागवण्यात आलेलं आहे। हे जे पद आहे ते ग्रुप सी मधलं आहे, असं या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेलं आहे, ज्यासाठी तुम्हाला 25,500 ते 81,100 हा लेव्हल 4 चा पे स्केल 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। या व्यतिरिक्त या ठिकाणी डिअरनेस अलाउन्स, रेशन मनी अलाउन्स, ड्रेस अलाउन्स या सर्व गोष्टी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहेत। सो या बेसिसवर तुम्ही तुमची सॅलरी बघू शकता। सॅलरी एक चांगल्या प्रकारे तुम्हाला मिळत आहे। यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन 24/8/2025 पासून 23/9/2025 पर्यंत या ठिकाणी तुम्हाला करायचे आहेत। सो या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। पुढे आपण माहिती घेऊया जागा कशा प्रकारे भरल्या जाणार आहेत, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता वॅकन्सीची माहिती त्यांनी दिलेली आहे। डायरेक्ट एंट्रीच्या काही वॅकन्सी आहेत, तर डिपार्टमेंटलच्या वॅकन्सी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। जे ऑलरेडी BSF मध्ये आहेत त्यांच्यासाठी या वॅकन्सी आहेत, मात्र तुम्ही डायरेक्ट एंट्रीच्या ज्या वॅकन्सी आहेत त्यासाठी अप्लाय करू शकता, ज्यामध्ये HC RO म्हणजे तुम्ही या ठिकाणी बघू शकता रेडिओ ऑपरेटर आहे आणि रेडिओ मेकॅनिक अशी दोन कॅटेगरीमध्ये पदे भरली जात आहेत। रेडिओ ऑपरेटरच्या या ठिकाणी टोटल तुम्ही बघू शकता 584 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत। तर या ठिकाणी रेडिओ मेकॅनिकच्या टोटल 134 जागा आहेत, ज्यासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे। ज्या डिपार्टमेंटल जागा आहेत त्या तुम्ही स्किप करू शकता। या 227 आणि 53 जागा ज्या मेजॉरिटी जागा आहेत त्या डायरेक्ट एंट्री वॅकन्सीजला आहेत, ज्यामध्ये जर तुम्ही फ्रेशर असाल तर अर्ज करू शकता। पुढे आपण बघूया यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय असणार आहे, तर HC RO या पदासाठी बघा 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे विथ फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स, आणि त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो 60% मार्क तुमचे असणे आवश्यक आहे या विषयांमध्ये अर्ज करण्यासाठी। और मॅट्रिक्युलेशन किंवा 10वी उत्तीर्ण त्यानंतर तुमचा 2 वर्षाचा ITI झालेला असेल, रेडिओ अँड टेलिव्हिजन और इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग और कॉम्प्युटर ऑपरेटर, प्रोग्रामिंग असिस्टंट, डेटा प्रिपरेशन, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर और जनरल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मधला किंवा डेटा एंट्री ऑपरेटर मधला, तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। जे दुसरं पद आहे त्यासाठी मित्रांनो सेमच क्वालिफिकेशन आहे, तुम्ही बघू शकता। रेडिओ मेकॅनिकसाठी 12वी उत्तीर्ण फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स विथ ॲग्रिगेट 60% मार्क्स तुमचे असणे आवश्यक आहे, किंवा 10वी उत्तीर्ण 2 वर्षाचा इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तुमचा ITI असणे आवश्यक आहे। रेडिओ टेलिव्हिजन और जनरल इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर ऑपरेटर, प्रोग्रामिंग असिस्टंट, डेटा प्रिपरेशन, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, इलेक्ट्रिशियन, फिटर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड कोणत्याही एका विषयामध्ये असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। दोन्हीसाठी जवळपास मित्रांनो सेमच क्वालिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकतर 12वी उत्तीर्ण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचं 60% किंवा ITI तुमचा 10वी नंतरचा रिस्पेक्टिव्ह फील्ड मधला असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे। पुढे बघा या ठिकाणी एज लिमिट काय राहील, तर 18 ते 25 वर्ष एज लिमिट या ठिकाणी राहणार आहे। ओपनसाठी OBC साठी 18 ते 28 वर्ष राहील। SC ST ला 18 ते 30 वर्षाचं एज रिलॅक्सेशन त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे। सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करू शकता। जे ऑनलाईन अप्लाय करण्याची लास्ट डेट आहे त्या दिवशी तुम्हाला एज कॅल्क्युलेट करायचा आहे, आणि त्या बेसिसवर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येऊ शकतो। यामध्ये रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये 3 फेज असणार आहेत मित्रांनो। फेज 1 मध्ये तुमची फिजिकल टेस्ट होणार आहे, ज्याबाबतची डिटेल्स तुम्ही माहिती त्या ठिकाणी नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता। सेकंड फेज मध्ये तुमची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल, आणि थर्ड फेज मध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, डिक्टेशन टेस्ट, पॅराग्राफ रीडिंग या सर्व गोष्टी त्या ठिकाणी होणार आहेत मित्रांनो, ज्यासाठी तुम्हाला प्रिपरेशन करायचे आहे। यामध्ये अप्लाय कशा प्रकारे करायचं, तर अप्लाय करण्यासाठी 24/8/2025 पासून सुरुवात झालेली आहे। 23 सप्टेंबर 2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता, ज्यासाठी तुम्हाला 100 रुपये फॉर्म फी राहील, जी तुम्हाला अर्ज करताना त्या ठिकाणी भरायची आहे। फक्त मेल कॅन्डिडेट जे ओपन, OBC आणि EWS आहेत त्यांच्यासाठी फी घेतलेली आहे, इतरांना फी घेतलेली नाही आहे। सो एक चांगली संधी आहे मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी नक्की प्रयत्न करणे आवश्यक आहे।
अप्लाय करण्यासाठी तुम्हाला recruit.bsf.gov.in या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन। एक चांगली संधी आहे मित्रांनो, तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न या भरतीसाठी करू शकता। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा। डिटेलमध्ये माहिती तुम्हाला ऑलरेडी नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे, ती जाऊन तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता, ज्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब कराल। अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। धन्यवाद।